नमस्कार बंधू भगिनींनो, प्राचीन भारतीय ज्ञान परंपरा ज्याला आपण इंडियन नॉलेज सिस्टीम किंवा IKS असं आपण म्हणतो, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सर्व विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे कंपल्सरी इंग्रजी हा पेपर महत्त्वाचा मानला गेला होता, त्याच पद्धतीने सर्वच पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही प्राचीन भारतीय ज्ञान परंपरा करून समजून घेणं हे आता अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे। ज्या देशामध्ये आपण राहतो त्या देशाच्या प्राचीन संस्कृतीचं ज्ञान आपल्याला निश्चितपणे असणं गरजेचं आहे। प्राचीन भारतीय ज्ञान परंपरेमध्ये आपल्याकडं जे भारतीय तत्वज्ञान, भारतीय दर्शन शास्त्र जे आहे तर त्याच्याबद्दलचं ज्ञान देखील आपल्याला असणं महत्त्वाचं आहे। भारतीय तत्वज्ञानामध्ये आस्तिक आणि नास्तिक अशा प्रकारचे दोन विचार प्रवाह आपल्याला पाहायला मिळतात। आस्तिक याचा अर्थ इथे वेदाला मानून त्यानुसार आचरण करणारे त्याला आस्तिक म्हटलं गेलेलं आहे, आणि जे वेदाला न मानता आचरण करतात त्यांना नास्तिक म्हटलेलं आहे। आपण यापूर्वी नास्तिक दर्शनाचा, नास्तिक तत्वज्ञानाचा विचार वेगवेगळ्या 3 व्हिडिओच्या माध्यमातून केला। त्यामध्ये पहिला व्हिडिओ आपण बौद्ध धर्माच्या संबंधाने पाहिला, दुसरा जैन धर्माच्या संबंधाने पाहिला आणि तिसरा चार्वाकाच्या संबंधाने पाहिला होता। आणि आस्तिक दर्शन किंवा आस्तिक तत्वज्ञान जे भारतीय ज्ञान परंपरेमध्ये आहे त्यातले षटदर्शन हे महत्त्वाचे मानले गेले, जे वेदाच्या विचारावरती आधारित आहे। त्यातलं आपण दर्शनशास्त्र म्हणजे काय यावरचा एक व्हिडिओ यापूर्वी आपण पाहिला। त्यानंतर सांख्य दर्शनाच्या बद्दलचा, षटदर्शनाच्या मधला पहिला व्हिडिओ आपण या षटदर्शनातलं पहिलं दर्शन सांख्य दर्शन याबद्दल यापूर्वीच्या एका व्हिडिओतनं पाहिलेला आहे। आणि आज आपल्याला या ठिकाणी या षटदर्शनातलं दुसरं जे दर्शन आहे ते म्हणजे योग, आणि या योगाच्या संबंधानं या ठिकाणी आपल्याला विचार करायचा आहे। या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी महर्षी पतंजली यांनी योग सूत्रामध्ये योग दृष्टिकोन किंवा योग दर्शन स्पष्ट केलेलं आहे। म्हणजे या योग दर्शनाचे रचयिता किंवा या ठिकाणी रचनाकार जर कोण असतील तर महर्षी पतंजली राहिलेले आहेत। योग दर्शनानुसार जीवनातील ध्येय हे अंतिम वास्तवाशी एकरूप होणं आहे, यालाच समाधी असं देखील म्हटलं गेलेलं आहे। शारीरिक व मानसिक, कोणते शारीरिक व मानसिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी जगभर योगशास्त्राचा अभ्यास केला जात आहे। आणि हे दोन्ही मला असं वाटतं की स्वास्थ्य महत्वाचं आहे, शरीराचं स्वास्थ्य महत्वाचं आहे, मनाचं स्वास्थ्य महत्वाचं आहे। आणि हे दोन्ही स्वास्थ्य जर आपल्याला टिकवायचे असतील तर आज जग योगाच्या पाठीमागे लागलेलं आपल्याला दिसून येतं। योगाचा अभ्यास केला जातो आहे। आपल्याला माहिती आहे की 21 जून हा योग दिन म्हणून आपल्या देशामध्ये आणि जगभर साजरा केला जातो आहे। भारतात योगशास्त्राचे सूत्रीकरण सामान्यतः 6व्या शतकामध्ये झालं असं सांगितलं जातं। 4 वेद अर्थात ऋग्वेद, अथर्ववेद, आयुर्वेद आणि 4 वेद, ज्यामध्ये ऋग्वेद आणि अथर्ववेद या दोघांचा उल्लेख आलेला आहे। आयुर्वेद आणि श्वेताश्वरकर मैत्रायणी या उपनिषद, तसंच योग चिंतामणी मंडल, वराह योग मंडल इत्यादी उपनिषदामध्ये या ठिकाणी योगाचं विज्ञान सूत्रबद्ध करण्याचं कार्य आचार्य पतंजलींनी केलेलं आहे। मी ज्या ग्रंथांचा उल्लेख केला, ज्यामध्ये ऋग्वेद असेल, त्याचबरोबर अथर्ववेद असेल, आयुर्वेद असेल, श्वेताश्वरकर मैत्रायणी हे जे उपनिषद आहेत, योग चिंतामणी मंडल, वराह योग मंडल इत्यादी उपनिषदांच्या मध्ये योग विज्ञानाचं सूत्रबद्ध पद्धतीनं लेखन करण्याचं काम जर कोणा केलं असेल तर ते आचार्य पतंजलीनं केलेलं आहे। योग सूत्र, व्याकरण सूत्र व आयुर्वेद यावर पतंजलींचं साहित्य प्रसिद्ध असलेलं आपल्याला माहिती आहे। योगशास्त्रानुसार विश्व हे निसर्ग म्हणजे प्रकृती आणि स्व म्हणजे पुरुष, विश्व हे निसर्ग किंवा प्रकृती आणि स्व म्हणजे पुरुष यांच्या परस्पर संवादाचा परिणाम आहे। मनाचा त्रास दूर करणं
हे योगाचं उद्दिष्ट आहे. या योगाचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर मनाचा त्रास कमी करायचा आहे, ज्याच्या माध्यमातून आत्ममुक्ती प्राप्त करता येते. मानसिक अडथळे या ठिकाणी रोखता येतात. मनाला शांत करण्यास मदत करण्यासाठी योग दर्शन अत्यंत महत्वाचं मानलेलं आहे. नैतिक आणि व्यावहारिक अशा दोन्ही पायऱ्यांची आवश्यकता असते. याला योगाचे 8 अंग म्हटलं गेलेलं आहे. आणि हे योगामध्ये जे 8 अंग आले ते कोणते आलेले आहेत योगामध्ये 8 अंग? एक आहे यम, दुसरा आहे नियम, तिसरा आसन, चौथा प्राणायाम, पाचवा प्रत्याहार, सहावा धारणा, सातवा ध्यान आणि आठवा समाधी. तर या ठिकाणी आपल्याला पाहता येतं अष्टांग योग या पद्धतीने सांगितला गेलेला आहे. या अंगाचा सतत सराव केल्यानं अशुद्धता नष्ट होते आणि आपल्याला आत्मज्ञानाची सर्वोच्च बुद्धी प्राप्त होते. कशामुळं? तर या अष्टांगाचा आपण सतत जर आपल्या आयुष्यामध्ये वापर केला तर काय होतं? तर इथं सांगितलं गेलेलं आहे की आपल्याकडे असलेली अशुद्धता नष्ट होते आणि आपल्याला आत्मज्ञानाची प्राप्ती होते. हे अष्टांगाचं अत्यंत महत्वाचं कार्य आहे. योगाचे प्रमुख प्रकार पुढील प्रमाणे सांगितले गेलेले आहेत: राजयोग, हठयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग. राजयोग मानसिक शांती साधण्यासाठी ध्यान साधना आणि स्वाध्याय यांचा अभ्यास करतो. राजयोग व्यक्तीला मनाची एकाग्रता आणि शांतता साधण्यासाठी मार्गदर्शन करतो, ज्यामुळे व्यक्ती आत्मज्ञान प्राप्त करते. हठयोग शारीरिक साधनांच्या माध्यमातून शरीराची स्थिरता आणि तंदुरुस्ती साधतो. तर हठयोग विविध आसन, पद आणि प्राणायाम, श्वासाचे तंत्र यांचा समावेश आपल्याला या ठिकाणी हठयोगामध्ये किंवा प्राणायामामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. यामुळे शरीराची लवचिकता आणि मानसिक शांती आपल्याला मिळवता येते. भक्ती योग ईश्वराच्या प्रती भक्ती आणि प्रेमाच्या माध्यमातून आत्मज्ञान प्राप्त करून देते. भक्तियोग आत्मसंतोष आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी भक्तीचं महत्व स्वीकारतो. ज्ञानयोग ज्ञानाच्या अभ्यासाद्वारे आत्मा आणि सृष्टीच्या तत्वांची गहन समज प्राप्त करतो. ज्ञानयोग व्यक्ती स्वयं अध्यात्म आणि तत्वज्ञानाच्या अभ्यासातून आत्मा आणि सृष्टीच्या तत्वांचा अभ्यास करतो. योगामध्ये आसन आणि प्राणायाम यांचा महत्वपूर्ण भाग आहे. आसन आणि प्राणायामाला अत्यंत महत्वाचं महत्व आहे. आसन म्हणजे शारीरिक तंत्रांचा वापर करून शरीराच्या विविध अवस्थांमध्ये स्थिरता साधणे, याला आसन म्हटलं गेलेलं आहे. यामुळे शरीराच्या आंतरिक आणि बाह्य अंगामध्ये संतुलन साधता येतं. तर प्राणायाम म्हणजे श्वासाचे नियंत्रण, ज्यामुळे जीवनशक्तीला नियंत्रित करून मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्ती साधली जाते. आणि म्हणून आसन आणि प्राणायाम अत्यंत महत्वाचे आहेत. योगाच्या आचार धर्मात नैतिक व तत्वज्ञानिक नियमांचं पालन महत्वाचं आहे. योगामध्ये काय महत्वाचं आहे? आचार धर्मामध्ये नैतिक आणि तत्वज्ञानिक नियमांचं पालन करणं महत्वाचं आहे. यामध्ये यम म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह आणि नियम म्हणजे शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान यांचा समावेश आहे. ध्यान आणि समाधी या योगाच्या उच्चतम स्थिती आहे. ध्यान आणि समाधी ज्याद्वारे व्यक्ती मानसिक स्थिरता आणि आत्मज्ञान प्राप्त करतो. ध्यानाच्या माध्यमातून व्यक्ती मानसिक स्थिरता साधतो आणि समाधीमध्ये आत्मा आणि सृष्टीच्या तत्वांचा समर्पक अनुभव प्राप्त करतो. अर्थात सांख्य आणि योग तत्वज्ञानाचं एकत्रित अभ्यास आपल्याला जीवनाच्या तत्वांचं अधिक सुसंगत समज प्राप्त करण्यास मदत करते. सांख्य तत्वज्ञान सृष्टीच्या तत्वांचं विश्लेषण करतं, तर योग तत्वज्ञान
त्या तत्वांच्या आधारावर आत्मज्ञान प्राप्त करण्याची प्रक्रिया स्पष्ट करतं. या दोन्ही तत्वज्ञानांचा गहन अध्ययनाद्वारे व्यक्तीला आत्मा, सृष्टी आणि जीवनाच्या तत्वांचं एकात्मिक ज्ञान मिळवता येतं. हे दर्शन 4 पादांच्या मध्ये विभागले गेलेलं आहे, ज्याचे एकूण सूत्र 194 आहेत. योग सूत्र किती आहेत? तर एकूण सूत्र 194 आहेत. जे 4 पाद सांगितले गेलेले आहेत त्यामध्ये पहिला आहे समाधीपाद, दुसरा आहे साधनापाद, तिसरा आहे विभूतीपाद आणि चौथा आहे कैवल्यपाद. असे हे 4 पाद सांगितले गेलेले आहेत. सर्व मानवी प्रयत्न, विचार व उद्देश कामनामय आणि काममय आहेत. यांच्या निराकरणासाठी कशाच्या? प्रयत्न, विचार व उद्देश कामनामय आणि काममय असलेल्या यातून जर आपल्याला याचं निराकरण करायचं असेल तर त्यासाठी संयम आवश्यक आहे. पण संयमाने हे विकार दाबल्या जातात, पूर्ण नष्ट होत नाहीत. योग दर्शन यापेक्षा वेगळा मार्ग सांगतं. नैसर्गिक वासनांचं सात्विक, राजस, तामस असे 3 प्रकार सांख्य दर्शन सांगतं. ज्याप्रमाणे रज व तम प्रकृतीचे 2 गुण आहेत, त्याप्रमाणे सत्व हा सुद्धा प्रकृतीचा काय आहे? हा सुद्धा प्रकृतीचा एक गुणच आहे. सत्व गुणाने रज व तम गुणावर विजय मिळवून मनाचे सात्विक रूप विकसित करता येतं. काय करता येतं? सत्व गुणानं रज व तम गुणावर विजय मिळवून मनाचे सात्विक रूप विकसित करता येतं. त्यासाठी योग कसा आहे? तर त्यासाठी योग अत्यंत महत्वाचा आहे. लक्षात घ्या. संयमाने विकारांना दाबून नव्हे तर योगाने मनाला पूर्ण शुद्ध करता येऊ शकतं, असं मूळ तत्वज्ञान योग दर्शन सांगतं. आणि म्हणून या षटदर्शनामध्ये योग दर्शन हे देखील अत्यंत महत्वाचं आहे. आणि याचं महत्व आता जगाला पटू लागलेलं आहे. आणि म्हणून आपण पाहतोय की या योगाच्या या ठिकाणी मुळे शरीर स्वास्थ्य आणि मन स्वास्थ्य मिळवण्यासाठी जगभर प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठीच आपल्याकडे मी यापूर्वी म्हटल्याप्रमाणे जागतिक योगाडन डे साजरा केला जातोय. जागतिक योग दिन पासून ते दररोज पहाटे उठून योग करण्याची या ठिकाणी सवय आता जगातल्या लोकांना आरोग्यासाठी लागते आहे. ही खरोखरच अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणून या आस्तिक दर्शनातील हे षड दर्शनामधील मला असं वाटतं हे दुसरं योग दर्शन देखील अत्यंत महत्वाचं आहे, ज्याचा अत्यंत संक्षेपाने विचार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण केलेला आहे. याच्या पुढचं 3रं दर्शन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आज इथेच या ठिकाणी या व्हिडिओला पूर्णविराम देऊयात. नमस्कार.